आता पावसाळा तोंडावर आहे. खरं पाहिलं तर आधीपासूनच अनेक ठिकाणी आम्ही चौकशी केली. अनेक दिवसापासून या ठिकाणी युरिया शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. आम्ही कृषी सेवा केंद्र जी दुकानं आहेत खाजगी स्वरूपाची, त्या ठिकाणी तर लिंकिंग केल्याशिवाय युरिया मिळत नाही. आणि लिंकिंग करताना काही गोष्टींच्या त्यांना अटी घातल्या जातात शेतकऱ्यांना, का हे औषध घेतलं पाहिजे, तमुक वस्ती घेतली पाहिजे, हे एवढं घेतलं पाहिजे, तरच तुम्हाला युरिया देऊ, नाही तर आम्हाला युरिया देता येणार नाही. सरळ शेतकऱ्यांना युरिया देण्यास नकार दिला जातो आहे. आज शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही. परवा इथं शेतमाल प्रक्रिया संस्था समोर आहे, मी स्वतः त्या ठिकाणी माझा युरिया घेण्यासाठी माणूस पाठवलं होता आमचा, त्याला त्या ठिकाणी युरिया मिळाला नाही. संघामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्याला त्याचं थंब घेतलं जातं आणि तो शेतकरी स्वतः हजर असेल तरच युरिया त्या ठिकाणी दिला जातो. अशा पद्धतीनं युरियाचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आपल्याला या ठिकाणी जाणवताना दिसतोय. आणि लिंकिंगची ही अट आहे, ही अट पूर्णपणे सरकारनं त्या ठिकाणी रद्द केली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि सर्रास सगळ्या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांना सहजपणे युरिया उपलब्ध झाला पाहिजे. संघामध्ये जर खरेदी विक्री संघामध्ये आम्ही युरियाची किंमत पाहतोय, तिथं युरियाची किंमत काय आहे आणि बाहेर खाजगी दुकानामध्ये युरियाची किंमत काय आहे, हा जो विरोधाभास या ठिकाणी दिसतोय आपल्याला, जवळपास 70-75 रुपयाचा फरक या ठिकाणी दिसतोय. ही शेतकऱ्याची ही सुद्धा लूट आहे. स्वस्त दरामध्ये, सवलतीच्या दरामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना युरिया मिळाला पाहिजे. आणि लिंकिंगची जी अट आहे आणि सक्ती केली जाते ह्या वस्तू घेतल्या पाहिजे, हे सगळं बंद झालं पाहिजे. सरकारनं, राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी या बाबतीत भूमिका घेतली पाहिजे आणि सहजपणे शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी युरिया उपलब्ध झाला पाहिजे, ही आमची सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे. आणि ही जर मागणी पूर्ण नाही झाली तर युरियाच्या संदर्भामध्ये देखील आम्हाला पुढच्या काळामध्ये आक्रमक भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागेल.